नमस्कार मित्रांनो, मी गौतम ओवळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं कॅप्शन आहे, निर्णय चुकला मग निशाण्यावर कोण? त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. आता मित्रांनो, नेहमीप्रमाणे तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल, कोणाचा निर्णय चुकलाय असं कोण म्हणतंय आणि मग निशाण्यावर कोण असं का? किंवा त्याला काही संदर्भ आहे का? होय. तर मित्रांनो, चला या प्रश्नांची उत्तर आपण पाहू. तत्पूर्वी आपण मागच्या व्हिडिओना जो प्रतिसाद देत आहे त्याबद्दल आपला सर्वांचं मनापासून आभार मानतो. आणि मित्रांनो, जर माझे विचार तुम्हाला पटत असतील तर हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणजे आपलं जे ध्येय आहे, आपलं म्हणणं काय आहे, किंवा जो आपण बातम्या संदर्भ देऊन मांडण्याचा प्रयत्न करतोय त्या लोकांना कळाव्यात आणि त्या बातमीच्या मागची बातमी काय हे सुद्धा समजावं म्हणून हा व्हिडिओ करण्याचा आपण प्रयास करतोय. चल मित्रांनो, चला बघूया की आजचा व्हिडिओ निर्णय चुकला मग निशाण्यावर कोण, त्याला क्वेश्चन मार्क. तर मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर साधं सोपं सरळ सरळ आहे की निर्णय चुकला असं म्हणणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर या महाराष्ट्र राज्याचे 4 वेळा राहिलेले मुख्यमंत्री, देशाचे कृषी मंत्री आणि एका पक्षाचे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. ते असं म्हणतायत. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर की असं का म्हणतायत, तर मित्रांनो, शनिवार दिनांक 27 जुलै 2024ला पवार साहेबांचा औरंगाबादचा दौरा चालू असताना जे कार्यकर्ते आहेत, संघटना आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, यांच्याशी गाठीभेटी घेऊन मतदारसंघाची पाहणी करण्यासाठी किंवा मतदान संघाची बांधणी करण्यासाठी म्हणा, कारण आता विधानसभेच्या इलेक्शन लवकरच 40-45 दिवसावर डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. हे जर बघितलं तर त्या ठिकाणी गेल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पवार साहेबांनी त्या ठिकाणी पत्रकारांना सांगितलं की निर्णय चुकला. कोणता निर्णय? तर नामांतराचा निर्णय चुकला असं म्हटलं. आणि तो संदर्भ या ठिकाणी दिला, कारण पत्रकारांनी विचारलं होतं की मराठा समाजाला जे आरक्षण मिळालं पाहिजे यावर तुम्ही चुप्प आहात, आजपर्यंत काहीच बोलत नाही आहात. आणि मग त्यावर उत्तर देताना त्यांनी सांगितलं नामांतराचा निर्णय चुकला. आणि तो चुकला त्याच्यामुळं काय घडलं, तर मित्रांनो, आपण त्यामुळं आजचं कॅप्शन दिलं, निर्णय जर चुकला तर निशाण्यावर कोण, त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. कारण मित्रांनो, एखादी गोष्ट करत असताना आपली जर चुकत असेल किंवा त्या गोष्टीचा आपण संदर्भ देत असू किंवा ती गोष्ट त्याला जोडण्याचा प्रयत्न करत असू, तर त्याचं खापर किंवा त्याचा ब्लेम कोणावर तरी टाकायचा आपण प्रयत्न करत असतो. कारण ती गोष्ट जोडण्याचा ज्या ठिकाणी प्रयत्न होतो ती गोष्ट माणूस स्वतःच्या अंगावर घ्यायला तयार नाही, किंवा त्या परिस्थितीला जोडण्याचा मात्र प्रयत्न करून ती परिस्थिती बाहेरच्या बाहेर झाली पाहिजे असा त्यांचा प्रयत्न असतो. आता मित्रांनो, हे जर बघितलं तर त्याच्यामध्ये नेमकं काय म्हटलेत ते, हे तुम्ही तो व्हिडिओ ऐका. त्यावेळेला हा निर्णय विधानसभेच्या सदस्यांना एकत्रित करून त्यांच्याशी बोलून तिथे घेतला आणि त्याची रिॲक्शन इथं झाली. ती रिॲक्शन झाल्याच्या नंतर त्याची किंमत काही गरीब लोकांना ही द्यावी लागली. त्या माझ्या लक्षात माझी चूक आली. माझी चूक अशी होती की निर्णय मी मुंबईत बसून घेतला, पण या निर्णयामध्ये ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी डायलॉग मी अजिबात केला नाही. ऐकलं मित्रांनो, झालंय असं की याचा संदर्भ जर म्हटलं तर महाराष्ट्राचं जे राजकारण, महाराष्ट्र जर सध्या बघितलं तर अशांत आहे असं म्हणावं लागेल. आणि त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये सध्या चालू असलेला मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आणि त्याला अपोजिट म्हणून ओबीसी समाज. याचं झाले असं की 2 ऑगस्ट 2017 पर्यंत मराठा समाजाचे 57-58 मोर्चे निघाले. त्यानंतर जवळजवळ आता पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे 29 तारखेला 29 ऑगस्ट
2024ला वर्ष कंप्लीट होईल. जरांगे पाटलांनी आंदोलन केलं, उपोषण केलं, मराठा समाजाला आरक्षण हे ओबीसी कोठ्यातून मिळावं, कारण मराठा हा कुणबीच आहे आणि त्यामुळं सरसगट कुणबी समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि सगळे सोयऱ्यांचा सुद्धा प्रश्न मिटवावा, यासाठी ते वर्षभर झगडतायत. परंतु यावर फक्त आश्वासनं आणि त्यामध्ये चर्चा याच झाल्या, पण त्यावरून मार्ग निघत नाही. आणि हा मार्ग जर निघत नसेल तर मग मात्र जरांगे पाटलांनी शेवटचा अल्टिमेटम दिला होता की 13 तारखेपर्यंतच सरकारने विचार करावा. त्यानंतर 20 तारीख गेली, सरकारने यांनी कुणीच बघितलं नाही आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये असलेला मराठा समाज विरुद्ध ओबीसी समाज यांच्यामध्ये अंतर्गत मात्र आता असंतोष निर्माण होतोय, धुसफूस चालू झाली. आणि हे मराठा समाजाचे नेते असतील, ओबीसी समाजाचे नेते असतील किंवा कार्यकर्ते असतील, संघटना असतील, यांच्यामध्ये तणाव निर्माण होतोय. आणि तो कसा निर्माण होतोय हे छगन भुजबळांच्या शब्दामध्ये ऐका. राज्यामध्ये जे आहे काही जिल्ह्यांमध्ये फार स्फोटक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काही लोक जे आहेत ते मराठा समाजाचं हॉटेल आहेत तर तिथे जात नाही. काही लोक हे ओबीसी समाजाचं, धनगर समाजाचं किंवा वंजारी समाजाचं, माळी समाज कुणाचं आहे त्याचं एखादं दुकान आहे तर तिथे मराठा समाज जात नाही. तर अशी सगळी परिस्थिती जी आहे राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. ऐकलं छगन भुजबळांनी काय सांगितलंय ते तुम्ही आता ऐकलंय. हे जर बघितलं तर मग महाराष्ट्रामध्ये असं जर झालं तर परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि ती जाऊ नये म्हणून एका पक्षाचे अध्यक्ष म्हणजेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही मीटिंग लावा आणि यावर विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल यांनी एकत्र येऊन चर्चा करून प्रश्न सोडवला पाहिजे. परंतु वंचितची भूमिका काय आहे तर मराठा समाजाचं आरक्षण हे सेपरेट असलं पाहिजे, ओबीसीचं आरक्षण हे सेपरेट असलं पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्यांचा प्रश्न मात्र वेगळ्या पद्धतीनं सोडवला पाहिजे. ही स्पष्ट भूमिका कोण म्हणते तर वंचित बहुजन आघाडी. आणि दुसरे कोणतेच पक्ष त्यामध्ये भूमिका घ्यायला तयार नाही, हे बाळासाहेब आंबेडकर सांगतायत. मुख्यमंत्र्यासहित आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाबरोबरच काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरे सेना असेल, या सगळ्या पक्षाने अजिबात भूमिका घेतलेली नाही. उलट बोटचेपी भूमिका घेतलाना त्या ठिकाणी दिसतात आहेत. महाराष्ट्राच्या या स्फोटक परिस्थितीमध्ये एवढंच म्हणावं लागेल की हे पक्ष जनतेचे पक्ष नाहीत, तर हे पक्ष आपापल्या जातीचे पक्ष आहेत. ऐका तुम्ही. आणि मग बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी विनंती केली, मुख्यमंत्र्यांनी स्वतः या लोकांना पत्र लिहिली पाहिजेत, सत्ताधारी असो विरोधक असो, आणि त्यांची भूमिका लेखी स्वरूपात मांडायला सांगितलं पाहिजे. हे ज्यावेळेस डिक्लेअर झालं त्यावेळेस मात्र मुख्यमंत्र्यांनी ते केलंच नाही असंच दिसतंय. कारण बाळासाहेब आंबेडकर म्हणतायत मलाच अजून ती जर पत्र मिळालं नसेल की तुमची भूमिका काय तर बाकीच्यांना ते पत्र मिळालं नाही असंच दिसतंय. याचा अर्थ सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल हे एकाच विचाराने आहेत की मराठा समाजाला आरक्षण जे मिळालं पाहिजे ते हा म्हणायचं की नाही म्हणायचं. कारण यांचं सगळं राजकारण महाराष्ट्रामध्ये असलेल्या बहुल मराठा समाजावर अवलंबून आहे. त्यामुळं सर्वजण आपली कातडी बचाव भूमिका किंवा आपण सेफ राहिलं पाहिजे हीच भूमिका घेत आहेत, यातून असं दिसतंय. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांनी शेवटी नाईविलाज असतं 25 जुलै 2024 ते 7 ऑगस्ट 2024 या दरम्यान महाराष्ट्रामधून ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढण्याचं ठरवलं. त्यांनी ती यात्रा काढलीही आणि मग प्रत्येक ठिकाणी म्हणजे
ज्या ज्या शहरामध्ये जातील त्या शहरामध्ये लोक तिथं त्यांचं स्वागत करतायत, त्या ठिकाणी ते सभाही घेत आहेत, ते लोकांना आपलं म्हणणं पटवून देण्याचा प्रयत्न करतायत की मराठा वर्सेस ओबीसी जो संघर्ष निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये तो तसा होऊ नये, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ते सेपरेट असलं पाहिजे आणि ते कन्व्हिन्स करायचा लोकांना प्रयत्न करतायत. ही परिस्थिती जर बघितली तर मग मात्र महाराष्ट्रामधील जे काही आता विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल यांच्या असं लक्षात आलं की या प्रश्नावर जी सत्य भूमिका आहे ती फक्त बाळासाहेब आंबेडकर मांडतायत आणि त्यांना प्रतिसाद पण चांगला मिळतोय. आणि मग आपण उद्या जर लोकांच्या समोर मतासाठी जाणार असू तर लोकांमध्ये जर परिवर्तन झालं आणि आपल्या पक्षाला, मग तो कोणताही असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, बीजेपी असेल, जर आपल्या पक्षाच्या विरोधात लोकांचं जनमत तयार झालं तर मग आपल्या पक्षाचं राजकीय भविष्य काय. आणि यासाठी जी पक्षाची पुनर्बांधणी करायची किंवा मतदारसंघाची बांधणी करायची म्हणून अशाच पक्षाचे अध्यक्ष औरंगाबादला जातात आणि त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतात आणि त्यामध्ये पत्रकारांनी विचारले की मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका काय. त्यावेळेस पवार साहेब 30 वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचा दाखला देत आहेत, तो म्हणजे नामांतराचा प्रश्न. आणि त्यामध्ये ते सांगतायत की तो निर्णय मी मुंबईमध्ये बसून घेतला आणि त्याचं रिफ्लेक्शन मात्र महाराष्ट्रात झालं, ती माझी चूक होती, म्हणजेच नामांतराचा निर्णय माझा चुकला आणि सर्वसामान्य माणसांना त्याचे चटके भोगावे लागले, सर्वसामान्य माणसाचे हाल झाले. असं का सांगतायत तर कॉलेज कोणाचं आहे तर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. पण ज्यावेळेस त्याला विद्यापीठाचा दर्जा द्यायची वेळ आली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये असलेल्या विविध संघटनांनी त्याला विरोध केला की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं नाहीये. याचा अर्थ काय होतोय की बाबासाहेबांनी निर्माण केलेलं कॉलेज आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या कॉलेजलाच जर बाबासाहेबांचं नाव द्यायचं नसेल, देऊ नये, यासाठी महाराष्ट्रामधल्या मोठमोठ्या संघटना असतील, पक्ष असतील, नेते असतील, कार्यकर्ते असतील, यांनी विरोध दर्शवला आणि तो झुगारून शरद पवारांनी नामांतराचा प्रश्न 14 जानेवारी 1994 सोडवला की तो निर्णय घेतला. त्यामुळं जो काही दलित समाज होता बाबासाहेबांच्या विद्यापीठाच्या नामांतराचा प्रश्न मांडणारा, त्याच्यावर ह्या सवर्ण समाजाने हल्ले केले, त्यांना खूप मोठ्या संकटांना सामोरं जावं लागलं. त्याचा दाखला या ठिकाणी शरद पवार देत आहेत. आणि मित्रांनो, मला असं वाटतं की इथं तो प्रश्न निर्माण करण्याची गरज नव्हती. तो प्रश्न खरंच त्या ठिकाणी त्याला जोड देणं गरजेचं होतं की नाही, मला तरी वाटत नाही. आणि बाळासाहेब आंबेडकर स्वतः काय म्हणतायत ऐका तुम्ही. तो प्रश्न खरंच त्या ठिकाणी सांगणं गरजेचं होतं का, किंवा त्याची या ठिकाणी दाखला देणं गरजेचं होतं का. बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतायत असणारं शरद पवारांचं स्टेटमेंट मी म्हणेन असणारं दुर्दैवी स्टेटमेंट आहे. कुठेतरी माजुरी जी आहे ती दिसायला लागलेली आहे की आम्ही जे नामांतर केलं हे चुकीचं आहे असं ज्यांचं म्हणणं आहे. मी एवढंच त्या ठिकाणी असताना म्हणणार आहे, वय जसं होतं तसं बुद्धिभ्रष्टही होते अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा आज असताना शरद पवारांची बुद्धिभ्रष्ट झाली असंच मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. तेल घालण्याच्या ऐवजी, आगीमध्ये तेल घालण्याच्या ऐवजी त्याला फुंकर मारून ती आग कशी विझवता येईल ते केलं पाहिजे होतं. ते न करता ओबीसीच्या आणि मराठा समाजाच्या भांडणामध्ये नामांतराचा प्रश्न उखडून घेऊन पुन्हा आगीत तेल ओतण्याचा भाग जो केलेला आहे तो दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतोय. अजिबात नाही, गरज नव्हती. आणि मित्रांनो, अगदी बरोबर आहे, गरजच नव्हती. परंतु या ठिकाणी जर पवारसाहेबांनी तो दाखला दिला असेल तर मला असं वाटतं पवारसाहेबांचं राजकारण आजपर्यंत जर बघितलं तर पवारसाहेब ज्यावेळेस पूर्वेकडे बघून बोलतात त्यावेळेस पश्चिमेला काहीतरी गेम होणार असतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव जर मिळणार नसेल तर पवारसाहेब नक्की सांगतात शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळणार आहे. म्हणजे ते जे बोलतील त्याच्या अपोजिट घटना घडत आहेत आणि हे त्यांच्या कार्यकर्त्यांना माहिती आहे. त्यामुळे त्यांचं ते सेटलमेंट चालू असतं. आणि मित्रांनो, इथं जर बघितलं आता तर बाळासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितलंय की हा विषय घेण्याची गरजच नव्हती. मग पवारसाहेबांनी का घेतला विषय.
कारण वंचित बहुजन आघाडी एकमेव असा पक्ष आहे की जो सत्तेमध्ये नाहीये, परंतु महाराष्ट्रामध्ये शांतता निर्माण व्हावी म्हणून वंचित बहुजन आघाडीने ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे. आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी ते लोकांना शांतता महाराष्ट्रामध्ये राहील आणि आरक्षण हे मराठ्याचं सेपरेट असेल, ओबीसींचं सेपरेट असेल हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्यामुळं जनमत जर त्यांच्या बाजूने जात असेल आणि आपण सत्ताधारी म्हणून जर आपल्याकडे जनमत कमी झालं तर मग उद्या विधानसभेमध्ये आपलं सरकार कसं येणार, सत्ता कशी येणार आपली, यासाठी यांनी ही मागची जी काही 30 वर्षापूर्वी घडलेली घटना याच ठिकाणी जोडायचा प्रयत्न केलाय का, याला शंका घ्यायला वावे. कारण काय होतंय मित्रांनो, त्यावेळेस पवार साहेबांनी या ठिकाणी जोडलंय हे, कारण सर्वसामान्य माणसांनी किंवा दलित संघटनांनी हा प्रश्न उचलून धरला आणि भला मोठा सवर्ण समाज त्याला विरोध करत होता आणि त्याचा रिफ्लाय पवारांनी जो निर्णय घेतला म्हणून दलित संघटनांना मार खावा लागला म्हणा, जाळपोळीला सामोरं जावं लागलं म्हणा, किंवा या सवर्णाच्या असंतोषाला सामोरं जावं लागलं म्हणा, या घटना घडल्या. आणि आत्ताही तसंच घडत असेल, ओबीसी समाज जर आरक्षण आमच्यातून नको म्हणत असेल आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर महाराष्ट्रामध्ये असलेला बहुल मराठा समाज ओबीसीच्या विरुद्ध जाणार आहे. आणि मग निर्णय शासनाने काहीही निर्णय घेतला तरी तो निर्णय योग्य होणार नाही असं पवारांना सुचवायचंय का? मग त्यांच्या पक्षाची भूमिका काय? तर पवार असं म्हणतायत की चर्चेनं हा प्रश्न सोडवला पाहिजे, अन्यथा नामांतराचा निर्णय माझा जसा चुकला आणि त्याचा परिणाम दलित बांधवांना जसा भोगावा लागला तसा आत्ता भोगावा लागेल असं पवारांना सुचवायचंय का? किंवा दिशादर्शक तिकडे द्यायचंय का पवारांना? आणि म्हणून मित्रांनो मी आजचं कॅप्शन दिलं होतं की निर्णय जर तुमचा नामांतराचा चुकलाय मग तुमच्या निशाण्यावर कोण आहे त्याला क्वेश्चन मार्क दिलाय. कारण तिथे नामांतराचा प्रश्न म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा प्रश्न होता आणि आत्ता महाराष्ट्रात शांतता निर्माण व्हावी, शांतता नांदावी, ओबीसीचं आरक्षण सेपरेट राहावं किंवा ओबीसीचे आरक्षण वाचवलं जावं, यासाठी पुन्हा एकदा आंबेडकर जर येत असेल मध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जर आरक्षण बचाव यात्रा काढत असेल, त्यांना लोकांचा प्रतिसादही चांगला मिळत असेल तर मग आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलेल. आणि तो बदलू नये म्हणून हा दाखला द्यायचा प्रयत्न करतायत की महाराष्ट्रामध्ये हा संघर्ष वाढेल हे सूचित करतायत पवारसाहेब का? त्यांना तीच गोष्ट म्हणायची की कोणताही निर्णय जो आहे आत्ता मराठा समाजाला जर आरक्षण मिळत नाहीये हे जर म्हटलं, कारण मित्रांनो पवारसाहेबांनी पाठीमागे 2014ला जर मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही हे स्पष्ट सांगितलं होतं, त्यावेळेस ते कृषी मंत्री होते. आणि मग आता जरांगे पाटलांच्या आंदोलनात ते हवा का देत आहेत किंवा जरांगे पाटलांना स्पष्ट का सांगत नाहीत की तुम्हाला आरक्षण मिळत नाहीये, तुम्ही त्याच्या नादी लागू नका, गप्प भूमिका का घेतात, शांत गप्प राहण्याची भूमिका का घेत आहेत? आणि ज्यावेळेस विचारलं जाते त्यावेळेस मात्र मागचा एखादा संदर्भ आणि तोही संघर्ष पेटेल अशी ठिणगी त्यांच्या समोर किंवा तो संदर्भ सांगण्याचा प्रयत्न करतायत. हे जर बघितलं तर मग असं दिसतंय की बाळासाहेब आंबेडकर जी काही वंचित बहुजन आघाडीच्या मार्फत ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढतायत हे निशाण्यावर तर नाहीत ना, की काहीही झालं तरी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढणारा माणूस हा मराठा समाजाच्या निशाण्यावर आला पाहिजे. त्यासाठी तर नामांतराचा प्रश्न आणि विरोधी असलेल्या संघटना यांचा संदर्भ जोडायचा प्रयत्न पवारसाहेब या ठिकाणी करत नाहीत ना. मला तरी असं वाटतंय की यामधून असाच काहीसा वास येतोय की नामांतर होऊ नये म्हणून ज्या लोकांनी संघर्ष केला किंवा विरोध केला त्यांना जर विश्वासात न घेता तो निर्णय पवारसाहेबांनी त्यावेळेस घेतला म्हणून दलितांना त्यावेळेस अतोनांत हाल सहन करावे लागले. आत्ता जर बाळासाहेब आंबेडकर ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढत असतील आणि त्यामुळं ओबीसी समाजाला जर त्यामधून थोडी शाश्वती मिळत असेल किंवा शांतता मिळत असेल, पण त्याच्या अपोजिट जो मोठा गट आहे मराठा समाजाचा हा असंतोषी गट किंवा असंतोष निर्माण होणारा गट आहे किंवा असंतोष
त्यांच्यामध्ये निर्माण होईल आणि त्यांच्याकडून त्यांच्या निशाण्यावर मग बाळासाहेब आंबेडकर येत आहेत का, की मराठा समाज विरुद्ध वंचित बहुजन आघाडी किंवा बाळासाहेब आंबेडकर हे आले तर मराठा समाजाला जर बाळासाहेबांची भूमिका योग्य नाही वाटली तर त्याचा फायदा वंचितला न होता त्याचा फायदा मराठा समाजाला होईल आणि मराठा समाजाचा ऑटोमॅटिक फायदा पवारसाहेबांना होईल. त्यांना असं तर नाही ना सांगायचं. आणि जर असं झालं तर मग सत्तांतर मात्र नक्कीच होणार. आणि मग पवारसाहेबांचं हे तर टार्गेट नाही ना की ज्या गोष्टीची गरज नव्हती ती गोष्ट त्यांनी 30 वर्षापूर्वी घडलेली या ठिकाणी मांडली आणि आत्ता पुन्हा एकदा असं काहीतरी सुचवू इच्छित आहेत का? मित्रांनो, असं वाटतंय. आणि म्हणून मी आजचं कॅप्शन दिलं होतं, निर्णय चुकला मग निशाण्यावर कोण, त्याला क्वेश्चन मार्क. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? तुमच्या जर लक्षात येत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. एवढं बोलतो थांबतो. धन्यवाद.